नमस्कार। तर आजचा व्लॉग खूप खूप इंटरेस्टिंग होने वाला आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी भरपूर गावाकडच्या गोष्टी दाखवणार आहे। कारण आज एक छोटासा कार्यक्रम आहे एका रानामध्ये। सो मी तिकडे चाललेली आहे समूला घेऊन। ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, ही खूप दिवसांनी मला भेटली होती। सो ही जी माझी मस्ती चालू होती जाईल तिथे, आणि आम्ही जरा फोर व्हीलरमधून जाणार होतो, कारण बाहेर खूप खूप ऊन आहे अति प्रमाणातच। कसे गावचे लोक मॅनेज करतात त्यांनाच माहिती। आणि ते स्वामी समर्थांची मूर्ती पण होती, खूप मस्त वाटत होतं त्या मूर्तीला बघून। आणि त्यानंतर तिथे आम्ही पोहोचलो आणि तिथून 10 मिनिटाच्या आतमध्ये ते रान होतं। सो चालत चालतच जायचं होतं आम्हाला। सो ही एवढे मला पोज देत होती फोटो आणि व्हिडिओसाठी। तिचे पोज वगैरे घेतले आणि फटाफट आम्ही दोघीजणी निघालो, कारण ऊन इतकं भयानक होतं गावाला। बापरे, जेव्हा सावली खाली आली तेव्हा छान वाटलं। आणि त्यानंतर इथे एका ठिकाणी उसाला पाणी द्यायचं काम चालू होतं। सो हिचं इथे खेळणंच सुरू होतं। सो हिला म्हटलं चल फटाफट, आणि त्यानंतर इथे तुतू होते। आणि हे मोठे लिंबू आहेत, ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा। आणि मग ओढा पण गावला, आणि हे जुन्या जमान्यातली विहिरे टाईप असं काहीतरी होतं। आणि इथे तो कार्यक्रम होता, सो इथे सगळं चालू होतं कार्यक्रमाच्या गोष्टी। आणि मग ही आणि मी एका झाडाखाली बसलो होतो आंब्याच्या, तिथे खूप मस्त सावली होती। आणि हिचं इथे खेळणं सुरू होतं मातीबरोबर, एकदम लहानपणीचा नॉस्टॅल्जिया हिने फील करून दिला मला पूर्णपणे। तिचं विहीर बनवणं काय काय चालूच होतं, बिचारी एकटीच खेळत होती। आणि त्यानंतर मग बोर चालू केली होती, आणि तिथे असं काहीतरी जेवण होतं पुरणपोळीचं। चला बाय, उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूयात। सबस्क्राईब पण करा।